नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण पंडित दीनदयाळ उपाध्याय शिष्यवृत्ती योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत। पंडित दीनदयाळ उपाध्याय शिष्यवृत्ती योजनेसाठी कशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकतात, यासाठी कोणकोणते कागदपत्रे डॉक्युमेंट लागणार आहे आणि याची अंमलबजावणी नेमकी कशा पद्धतीने होत असते याची सविस्तर आणि ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। मित्रांनो, मी अशाच राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या नवनवीन योजनांच्या अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो। मित्रांनो, पंडित दीनदयाळ उपाध्याय शिष्यवृत्ती योजना महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाद्वारे अनुसूचित जाती म्हणजेच एससी, अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी आणि विमुक्त जाती व्हीआय, व्हीजे, भटक्या जमाती एनटी, इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यूएस यांच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे। पंडित दीनदयाळ उपाध्याय शिष्यवृत्ती योजना ही अनुसूचित जाती, एससी, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती आणि विशेष मागासवर्गीय प्रवर्ग या प्रवर्ग विद्यार्थ्यांसाठी आहे। उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय शिष्यवृत्ती योजना म्हणजेच पंडित दीनदयाळ उपाध्याय स्कॉलरशिप स्कीम ही राबवली जाते। आता पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य काय तर शिष्यवृत्ती स्वरूपात तुम्हाला विद्यार्थ्यांना दरमहा ठराविक रक्कम आर्थिक मदत म्हणून ही दिली जाते। मित्रांनो, तर दर महिन्याला विद्यार्थ्यांना काही जी ठराविक रक्कम असते ती मंथली मिळत असते। त्यानंतर कोणते शिक्षण यासाठी पात्र असणारे तर उच्च माध्यमिक, पदवी, पदव्युत्तर, तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांना लागू। त्यानंतर तुम्ही ही जरी शिष्यवृत्ती थेट बँकात डीबीटी मार्फत तुमच्या बँक अकाउंटमध्ये ही जमा केली जाते। मित्रांनो, तर जे ग्रॅज्युएशन करत असतील, पोस्ट ग्रॅज्युएशन करत असतील, व्यावसायिक शिक्षण करत असतील तर सगळ्यांसाठी ही शिष्यवृत्ती लागू आहे। ही शिष्यवृत्ती आहे तुमच्या अकाउंट सोबत डीबीटीच्या मार्फत जमा केली जाते। त्यानंतर पात्रता यासाठी लागते ती म्हणजे महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणं गरजेचं आहे। फक्त नियमित व पूर्णवेळ अभ्यासक्रमासाठीच ही शिष्यवृत्ती योजना लागू आहे। तुम्ही जरी डिस्टन्स मध्ये कुठलाही कोर्स करत असतील किंवा कुठलेही एज्युकेशन करत असतील तर त्यासाठी ही शिष्यवृत्ती योजना लागू नाही। फक्त जे विद्यार्थी रेग्युलर शिक्षण करत असतील त्यांच्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय शिष्यवृत्ती योजना ही लागू करण्यात आलेली आहे। मित्रांनो, आता राज्य सरकार किंवा केंद्र सरकार कुठलीही योजना राबवत असते त्यामागे राज्य सरकार किंवा केंद्र सरकारचे काही उद्देश असतात जे त्या योजनेमधून साध्य होत असतात। तर या योजनेचे उद्देश काय तर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, शिक्षणाचा बोजा हलका करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणे, उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत पुरवणे हाच राज्य सरकारचा या योजनेमागचा किंवा या शिष्यवृत्ती योजनेच्या मागचा प्रमुख उद्देश आहे। मित्रांनो, त्यानंतर यासाठी तुम्हाला काय पात्रता हवी गरजेचं आहे। विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणं गरजेचं आहे। त्यानंतर अनुसूचित जाती म्हणजे एससी, एसटी, व्हीजे, भटक्या जमाती म्हणजे एनटी, इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यूएस यामधला किंवा या कॅटेगरीमधला विद्यार्थी असणं गरजेचं आहे आणि त्यांच्याकडे याचं कास्ट सर्टिफिकेट असणं सुद्धा गरजेचं राहील। मित्रांनो, त्यानंतर विद्यार्थी जरी शासकीय, निमशासकीय मान्यताप्राप्त खाजगी संस्थेमध्ये पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असावा। मित्रांनो, तुम्ही या संस्थांमधून शिक्षण घेत असाल तर तुम्हाला ही पंडित दीनदयाळ उपाध्याय जी शिष्यवृत्ती योजना आहे तर ती शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येणार आहे। आता पंडित दीनदयाळ उपाध्याय जी शिष्यवृत्ती योजना आहे त्यासाठी जी वार्षिक कुटुंब उत्पन्न मर्यादा आहे तर ती कुटुंब मर्यादा पुढील प्रमाणे ठेवण्यात आलेली। एससी आणि एसटी कोणतीही उत्पन्न मर्यादा राहणार नाही। जे एसटी आणि एसटी कॅटेगरीमधले असतील तर त्या मित्रांना कुठलीही उत्पन्न मर्यादा ही देण्यात आलेली नाही। त्यानंतर ओबीसी, व्हीजे, एनटी, एसबीसी, ईडब्ल्यूएस यांना 8 लाख रुपयापर्यंत उत्पन्न असावे। यांचं 8 लाखा आत म्हणजे मिनिमम 8 लाख पर्यंत असणं उत्पन्न गरजेचं आहे। त्यानंतर विद्यार्थी इतर कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ घेत नसावा। मित्रांनो, त्यानंतर शिष्यवृत्तीचे निकष आणि लाभ कशा पद्धतीने तुम्हाला शिष्यवृत्ती मिळणार आहे। अनुसूचित जातीला 300 ते 1500 रुपये मिळणार आहेत अभ्यासक्रमानुसार असणारे। त्यानंतर अनुसूचित जमाती म्हणजे एसटीला 300 ते 1500 रुपये मिळणारे अभ्यासक्रमानुसार असणारे। त्यानंतर ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी 200 ते 1000 रुपये हे मिळणारे अभ्यासक्रमानुसार। मित्रांनो, त्यानंतर निवास वसतिगृह असल्यास अतिरिक्त भत्ता हा देखील मिळत असतो। तुम्ही जरी
हॉस्टेलमध्ये राहत असाल तर तुम्हाला अतिरिक्त भत्ता सुद्धा देण्यात येतो. त्यानंतर मुलींसाठी विशेष सवलती या शिष्यवृत्ती योजनेमधून लागू होत असतात मित्रांनो. आता शिष्यवृत्तीचा लाभ तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार आहे तर शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती तुम्हाला हा मिळत जाईल मित्रांनो. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या वसतिगृह व संगणक शुल्कासाठी आर्थिक मदत म्हणून या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत तुम्हाला मदत दिली जाणार आहे. त्यानंतर अभियांत्रिक, वैद्यकीय व्यवस्थापन, कृषी, फार्मसी, कला, वाणिज्य, विज्ञान आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती देखील लागू राहणार आहे. त्यानंतर राष्ट्रीयकृत बँकेत थेट निधी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे. आता या शिष्यवृत्ती योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट्स हे लागणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे लागतील ते म्हणजे आधार कार्ड, जातीचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, मागील वर्षाचे गुणपत्र, कॉलेज किंवा विद्यापीठ प्रवेशाचा दाखला आणि बँक पासबुक एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत मित्रांनो पंडित दीनदयाळ उपाध्याय शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी. आता याची अर्ज प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीने असणार आहे तर अर्ज प्रक्रिया तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा लागणार आहे. महाडीबीटी पोर्टलवर तुम्ही जाऊन शिष्यवृत्ती योजनेचा फॉर्म भरू शकतात मित्रांनो. या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, सो तिथे जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकतात. त्यानंतर जिल्हा समाज कल्याण कार्यालय, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकतात मित्रांनो. त्यानंतर काही महाडीबीटीचा जो हेल्पलाईन नंबर आहे तोही मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. यावरही कॉल करून तुम्ही या स्कीमबद्दल अजून माहिती जाणून घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही स्थानिक समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधू शकतात. तुमच्या महाविद्यालयातील जे शिष्यवृत्ती विभाग असतील त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकतात मित्रांनो. तर अशा पद्धतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत तुम्ही शिक्षण करताना आर्थिक मदत ही मिळू शकतात. तुम्ही जर हॉस्टेलमध्ये राहत असाल तर हॉस्टेलचा खर्च तुमचा या शिष्यवृत्ती योजनेमधून निघू शकतो. तुमचे बुकचा खर्च निघू शकतात आणि अधिक काही एक्सपेन्सेस असतील तुमचे तर या शिष्यवृत्तीमधून तुम्हाला ते क्लेम करता येऊ शकतात मित्रांनो. तर अशा पद्धतीने ही जी पंडित दीनदयाळ उपाध्याय शिष्यवृत्ती योजनेची माहिती ती माहिती मी या व्हिडिओमधून दिलेली. नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच फॉरवर्ड करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपले चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा.